स्ट्रॅटेजी थिंकिंग इज क्रिएटिव्ह. सो थिंक अबाउट इट फ्रॉम अ क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, की आपण काय वेगळं करू शकतो. तुम्हाला थ्रेट असेल किंवा नसेल, पण ग्रोथ किंवा 10x ग्रोथसाठी किंवा 20x ग्रोथसाठी ते उपयोगी पडेलच ते. सो आयदर रिॲक्टिव्हली ऑर प्रोएक्टिव्हली स्ट्रॅटेजिक थिंकिंग करायची गरजच आहे. ओके, सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी डिजिटल मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये आहे आणि आम्हाला सगळ्यात मोठा थ्रेट आहे तो एआयचा. तर त्यामध्ये ऑलरेडी ॲडॉप्शन आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ज असतील, व्हिडिओज असतील, या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही एआय थ्रू करतच आहोत. पण फ्युचरबद्दल बोलायचं झालं तर ॲज द सेईंग गोज, किल युअर प्रोडक्ट बिफोर मार्केट किल्स इट. तर SEO हा आमचा एक प्रोडक्ट आहे, म्हणजे सर्व्हिस आम्ही ती देतो, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आधी आपण जसं गुगल यूज करायचो सर्च करताना, आता आपण एआय एजंट्स हे LLMs यूज करतोय, ChatGPT, परप्लेक्सिटी. तर त्यासाठी आम्ही किल नाही म्हणता येणार, पण SEOला आम्ही AEO आणि GEOमध्ये आम्ही कसं करता येईल आम्हाला, त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. आणि अजून फ्युचर विजन जे आहे, तर जसं की आता एआय एजंट्स विल रिप्लेस द टीम, राईट. तर सेल्स टीम असेल आपली फॉर एक्झाम्पल, तर असे काही आपण एजंट्स बनवू शकतो का, विच वी विल फीड द डेटा टू दॅट एजंट आणि ही विल कन्सल्ट द क्लायंट ॲज गुड ॲज लाईक युअर रिअल सेल्स टीममेट. करेक्ट, राईट. आणि प्लस आम्ही काही टूल्स यूज करतो, जसं की फॉर एक्झाम्पल अकाउंटिंगसाठी जोहो बुक्स आम्ही यूज करतो. तर आता खूप साऱ्या टूल्सनी MCPs त्यांचे अवेलेबल करून दिलेले आहेत. सो आता असं सिनारिओ झाला आहे की मला अकाउंटंटला किंवा CAला विचारायची गरज नाही. कॅन जस्ट टॉक टू माय टूल. मी त्याला विचारू शकेन की थोड्या दिवसात की माझं लास्ट इयरचा काय, या क्वार्टरचा टर्नओव्हर होता आणि कॅन यू कम्पेअर इट विथ द सेम क्वार्टर त्याच्या आधीच्या वर्षात. तर इट कॅन ॲन्सर, आणि दिस इज हाऊ इट विल हेल्प अस इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी, 10x आवर प्रोडक्टिव्हिटी. प्लस पॅरलली जसं मग अशी नितीन सर म्हणाले तसं आपलं क्रिएटिव्हिटी पण इम्पॅक्ट होऊ शकतं. क्रिएटिव्हिटी विल बी गेटिंग किल्ड. हो. सो दिस इज द विजन आय एम सीइंग फॉर नेक्स्ट 5 years. ओके, ग्रेट.